त्रिगुणाधार अनुपराय निवृत्तीनाथान चरण जाऊन प्रत्येक ओळी प्रत्येक शब्द मुखातून काढण्यासाठी गुरूंचा आशीर्वाद घेऊन जीवाला मुक्त करण्याचा आटोकाट जो प्रयास असतो ते संत असतात आणि जीवाला त्रास देण्यासाठी समोर असतात ते संसारी असतात. जी बंधने ते बुद्धीचं नाम अंतःकरणाचं ते तादात्म्य म्हणतात त्याला. ते देहाचं तादात्म्य ज्या मनाला जास्त ते मन भगवंताच्या कक्षेत नसतं. ते मन त्या आत्मस्वरूपाच्या गाभाऱ्यात नसतं. कारण अविद्येचा पगडा त्या अंतःकरणामध्ये असतो आणि वृत्ती बेभान असून भगवंतापासून दूर असते आणि वृत्तीमध्ये आसक्ती जिवंत असते. गुणाचं थैमान असतं, मन बेभान असतं, सतत दुःखाचं भान असतं, त्याला बंधन नाव असतं. दुःख भोगायचं असेल तर बंधनात राहा, दुःख फेकायचं असेल तर श्रवणात या आणि दुःख समाप्त करायचं असेल तर जीवनमुक्त व्हा. दुःख भोगणं तादात्म्य संबंध बुद्धीचा आणि देहाचा. सुख प्रगट होणं संबंध परमात्म्याचा आणि बुद्धीचा. जेव्हा होतो तो क्षण विलक्षण असतो. ज्या अंतःकरणामध्ये परमात्मा असताना ते अनात्मा देहाशी संबंध करतो ते अंतःकरण दुःखाला सामोरं जातो. ज्ञान नावाची जी रीत आहे बुद्धीची ते तिला माहित नाही. ज्ञान कसलंच तिला झेपत नाही बुद्धीला. म्हणून सुख तिला माहित नाही अंतःकरणाला. जे सुख बुद्धी भोगती ते देहात नसते. आणि ज्या आत्मसुखाची बुद्धी समर्पित असते तर ती राम असते. ज्या बुद्धीला देहाचं आकर्षण आहे, नात्याचं घर्षण आहे, तिथं दुःखाचंच वर्णन आहे. म्हणून व्यवहार करताना बुद्धी जर अंतर्मुखात असते, आत्मस्वरूपापाशी सतत एक रूप असते, हे ज्ञानाचं फल आहे. हे अंतःकरणाचं मन नाही, ज्ञानाचं फल आहे. ज्या फलामध्ये केवळ सुखाचा आविर्भाव अंतःकरणात उत्पन्न होतो तो ज्ञानेश्वरी मळा. केवळ सुखाची जाणीव होती ज्ञानेश्वरी मळा. सुख आणि दुःख हे वृत्तीच्या
त्याद्वारे प्रगट होत, तर ते अंतःकरण दोषी आणि विकारी अविद्याजन्य आहेच आहे, पण नाना विषयाकडे फेकल्या जात या विद्येचं खात. पण जे खरं सुख प्रगट होत ते ब्रह्मविद्येचं नातं. खऱ्या सुखात हा साठीच हा जन्म आहे, हा वेद आहे, हा गुरु उपदेश आहे. ज्या उपदेशामध्ये अंतःकरण प्रवाहित होत ते सतसंगाचं नातं. त्या मनात त्या ईश्वराची जाणीव, ऐक्य, अनुभूती सतत होऊ लागते. ती सतसंगाची रीती. सुखाचं सौख्य जिथं मिळतं तिथं मी कोण कळत. तेव्हा ते मन भगवंताला समर्पित होता, संसाराला नाही. जिथे केवळ दुःख आहे त्याचं नाव संसार. जिथे केवळ सुख आहे त्याचं नाव परमार्थ. ज्या सुखाची उत्पत्ती आहे त्याचं नाव श्रवण. जिथे सुखाचा भोग आहे त्याचं नाव मोक्ष. जिथे सुखाचा बाद आहे त्याचं नाव अज्ञान. जिथे सुखाचा प्रवाह आहे त्याचं नाव ज्ञान. नाना रीतीनं माऊली देतात, पण जाणं प्रारब्ध घाणेरड असत. कर्म बुद्धी धारण करते आणि कर्माच्या मागे फिरते, तिथे अविद्या उरते. बस मला एवढं सांगायचं होतं की अविद्या काय करते, ब्रह्मविद्या काय करते, जीवनमुक्ती कशी असते, सुखाचं स्थान कसं असतं, दुःखाचा नाश कसा होतो, परमात्म्याचा प्रकाश कसा येतो, आत्मसुख कसं भोगता येतं, देहसुख कसं त्यागता येतं, प्रत्येक भगवंतापाशी कसं राहता येतं, अनुभवाला कसं खाता येतं, आपल्या रंगात कसं रंगता येतं, वेदापाशी कसं जाता येतं, गीतेचं अनमोल सुख कसं भोगता येतं. हे अंतरंगात गेल्यावर गीतेच्या शब्दातून मनाला अखंड सुख मिळतं. ते सुख जात नाही, ते सुख उत्पन्न होत नाही, ते सुख आहेच. आणि मोक्ष, रामरामाई आणि मोक्ष. दोन अवस्था आहेत अंतःकरणाच्या. बंधनातून वृत्ती बाहेर येते ती जीवनमुक्ती. मी अविद्येनं बंधन तयार केलं आणि मन देहाकडे आलं, भगवंताकडे नाही गेलं. भगवंताकडे जाण्याचा मार्ग मनाचा ज्ञान, भगवंत होण्याचा मार्ग मोक्ष आणि भगवंताच्या अनुभूती घेण्याची स्थिती जीवनमुक्ती, आत्मानुभूती. कठीण आहे बरं, फार कठीण आहे. ती माया पुन्हा पुन्हा तुमच्या गळ्याला विळखा घालती, असा घालती मोहाचा. गळा बांधून टाकते, श्वास कोंडून टाकते, संसार समोर उभा करते. की अविद्या संताच्या संगतीत भस्म होते. म्हणून संताच्या ज्ञानाची रीती ती जगण्याची खरी पद्धत आहे, नाहीतर खरं नाही, काहीच खरं नाही. म्हणून
ब्रह्मविद्येच्या बुद्धीमध्ये सतत श्रवणाच्या माध्यमातून प्रवाहित होते. त्याचं नाव ओवी, वेद, श्रुती, गीता हे बुद्धीमध्ये प्रवाहित होती. संतांच्या मुखातून, वेदाच्या सान्निध्यातून, श्लोकाच्या भावार्थातून, ओवीच्या गाढ्या अभ्यासातून मन जाग होता आणि हरीशी एक होता. त्याला हरिदेव झालं म्हणता येत तवर नाही, पण होणं कठीण आहे. बोलणं सोपं आहे, कळणं सोपं आहे, होणं कठीण आहे. म्हणून हरीला पाहणं, हरीचं गुणगान करणं, हरीचं नाम घेणं आणि हरीला मन देणं अलग अलग रीत आहे. हरीला मन देता येत नाही, हरी पटकन होता येत नाही, हरीकडे मनाला जाता येत नाही, हरी कुठे त्याला कळत नाही, ते देहातून मन वळत नाही, त्याला आत्मस्थिती भोगता येतच नाही. अफाट पाप आहे आपलं, ज्याच्यामुळे बुद्धी भेदात रंगून जाते. वेदात नाही, भेदात. जी बुद्धी भेदात आहे ती भगवंतापासून दूर आहे. जी बुद्धी परमार्थात आहे, श्रवण रूपी परमार्थ, बाकीचा परमार्थ नाही. श्रवणाचा मार्ग जेव्हा बुद्धीला मिळतो, प्रमाता राम बनतो. केवळ श्रवण, कर्म नाही. कर्माला राम होता येत नाही. कर्म चुकत नाही, कर्माचा संबंध संपतो ते ज्ञान. साष्टांग दंडवत माऊली, साष्टांग. आणि कर्म कसं सोडायचं, अकर्म कसं बनायचं, निष्कर्म कसं व्हायचं, याला गीतेकडे जायचं. तेव्हा ती गीता मनाला कर्मातून बाहेर काढते. तिचं नाव गीता. जी मनाला कर्मातून बाहेर हेच ती. जसं अग्नी लोण्यातून तुपाला बाहेर काढतो, अग्नी दुधातून साईला बाहेर काढतो, तसे साधू या जीवाला अविद्येतून बाहेर काढतात. इट इज करेक्ट. लोण्याला झाला तूप म्हणते त्याला. श्रवणाचा संपर्क अंतःकरणाला झाला, ब्रह्म म्हणते त्याला. राम राम माई. नवरताई, पुण्य तुमच्या साधकाचं कृष्णाच्या माथ्यावर येतं, कृष्णाच्या जवळ जातं, त्यांना ते ओझं होतं, तेव्हा तुम्हाला कृष्ण बोलतो. मी नाही, मी नाही. ही रचना आणायची कुठून? तेवढी बुद्धिमत्ता नाही आमची. आम्हाला काही येत नाही. वाणीत ते राहतात आणि बोधाला बाहेर देतात साधकासाठी. इथं आमचं काय नाही, त्याच्यामुळे अभिमानात जागाच नाही. नाही बेटा, पण मध्ये की
त्याला अनुकूल प्रारब्ध जर असेल तर कुशावर बात आहे, पण प्रतिकूल प्रारब्ध असेल विषाला पचवावं लागतं. हो माऊली. म्हणून त्याला झेलायचं हसत, ज्ञान पेलायचं, कर्माला झेलायचं, साधूचा बोधात थांबायचं, मनाला राम करायचं, त्याला कल्याण म्हणायचं. कर्म वाईट असते म्हणून प्रतिबंध तयार होतो परमार्थाला. पण जो खरा भक्त असतो त्या प्रारब्धाला पण थांबवू शकतो आणि मुक्तीला बोलवू शकतो. तो जगात तो महान ठरतो, तो विश्वात्मा म्हणतो. त्याला प्रारब्धाचा चुराडा करता येतो, तोच महान. त्याला भगवंताची जाण, तोच महान. जो प्रारब्धाला फेकून देतो, मन आत झोकून देतो, आत्मारामाची ओळख करून घेतो आणि समोर दंग होतो, त्याला कुठलं प्रारब्ध? साष्टांग दंडवत माऊली. स्त्री सूर्याला थांबवती, ज्ञानी महात्मा अज्ञानाला थांबवतो. वाणी उघडू नये, हृदयाचे धडकन बदलू नये, वासना तरपडू नये, भेदाला ठेवू नये, भेदभाव येऊ नये. त्याला म्हणतात जीवन मुक्ती. मुक्तीला बोलवा, शक्तीला घालवा, तर सोपं होत जगणं, नाहीतर नाही. ज्ञानोबरायांचे भक्त व्हा, गोवीकडे जा, स्वतःला पहा, जीवन मुक्त व्हा. संपला परमार्थ. जीवनाला काय अर्थ? जर ज्ञान नाही तर जीवनाला काय अर्थ? जर भगवंत प्रगट होत नाही तर हृदयाला काय अर्थ? जिथं आत होई जात नाही त्या मनाला काय अर्थ? जिथं अभेद प्रगटत नाही त्या बुद्धीला काय अर्थ? जिथं मी कोण कळत नाही त्या वासनेला काय अर्थ? जिथं अहंभाव संपत नाही त्या आयुष्याला काय अर्थ? शून्य आयुष्य, शून्य. म्हणून बलवान व्हा, नवनाथ या, वेदाकडे राहा, स्वतःला पहा, जगाला नाही, देहाला नाही. देहाला पाहायचं बी नाही, देहाला माझं म्हणायचं बी नाही, देहाचा संबंध करायचा बी नाही, देहाची ओळख ठेवायची बी नाही. त्या देहातून मुक्त व्हायचं, त्याला भक्त म्हणायचं. नाहीतर कशाला जगायचं?
काय जगायचं, काय जगात थांबायचं? स्वतःला ओळखलं नाही तर काय करायचं? ओळखीशिवाय सुख नाही, विषय वाचून दुःख नाही, परमार्थ वाचून मी कोण कळत नाही, श्रवणा वाचून आधार मिळत नाही. ही जीवनाची रीत तुमच्या कशी मांडली? आम्ही धन्य झालो. फेकून द्या. आता भूमिकेत कसं राहावं, स्वतःला कसं पाहावं, आत्मसुख घ्यावं, देहसुख त्यागा, वृत्तीतून निघावं, जगताला बाधित करावं आणि सत्संगामध्ये जीवन जगावं. ओवीचं अज्ञान हृदयात पेरावं आणि मनाला मुक्त करावं. तुमच्याशी संवाद साधला आजचा. धन्य कालाचा, धन्य दिवस, धन्य वाणी. भगवंत बोलले मला, हो माऊली. अनुभवाने प्रत्येक जन्मलेला जीवाला उपदेश केला. तो उपदेश म्हणजे पंत ज्ञानोबरायांना निवृत्ती नाथाच्या कृपेनं ज्या ओवीच्या माध्यमातून बुद्धीला जाग केलं आणि अज्ञान समाप्त झालं, मन राम झालं, ते ईश्वराच्या सोबत आलं. देहासोबत मन नाही, तो ज्ञानी. आणि तो देहासोबत जो आहे तो अज्ञानी. जडाचा संबंध जो वाढवतो तो अज्ञानी. दुःखाला सामोरं जावं लागतं आणि दुःख भोगावं लागतं, तो अज्ञानी. दुःखाचा बाध होतो तो ज्ञानी. दुःख संपल्या जातो ते ज्ञानी. ज्या दुःखाला प्रगट करते ती वृत्ती, ती माया ब्रह्मज्ञानानं नष्ट होते. आणि तीच माया पुन्हा तुम्हाला हातात मोक्ष देते. ती शुद्ध माया आणि अविद्या असते. तो विषय वेगळा, नंतर येऊ. पण तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे माया होय दासी लागे पाया. मग तीच माया आपल्याला ज्ञान देऊन आपल्या बुद्धीला भगवंताकडे नेण्यासाठी तिचा विनियोग होतो आणि ती आपल्याला त्या सुखाचा अनुभूत आणून देते. ती माया कशी वगैरे नंतर बघू. विचारसागर मध्ये आहेत. माया प्रकृती पुरुष आणि अविद्या शक्ती प्रकृती प्रधान, तिचे रूप आहेत वेगळे. तो विवेचन पुन्हा घेऊ. चलता चलता आलं. पण जी अविद्या आहे ती बुद्धी सोबत आहे आणि जी ब्रह्मविद्या आहे ती ज्ञानासोबत आहे. ओवीच्या माध्यमातून जी ब्रह्मविद्या अंतःकरणामध्ये श्रवणाच्या माध्यमातून खेचल्या जाते ती ओवी फलद्रूप होती आणि सतसंगतीमध्ये श्रवणाच्या भक्तीतून ती हृदयामध्ये येते. ओवी म्हणजे वेद. तेव्हा मन जाग होत आणि सुखाचा भोग घेत. दुःखाचा विलय होतो, परमात्मा प्रगट होतो, अनात्मा बाधित होतो, जीवात्मा राम होतो. ते हृदय मंदिर होत कारण तिथे ईश्वर प्रगट असतो. म्हणून तो महात्मा असतो. ज्ञानी महात्म्याचं लक्षण येते की ज्ञानिकच असतो. माऊलीने ज्ञान का लिहिलं? माऊली 9,000 ओव्या का तयार केल्या? 700 श्लोकाचा आविर्भाव मराठीतून का आला? आणि त्या भावार्थातून बुद्धी कशी राम झाली? तिनं देहाला कसं अलग केलं, बुद्धीनं बाजूला सारलं. तिनं ती बाजूला होती देहातून. अलिप्त म्हणतात त्याला. ही ज्ञानानं होती. ओवीच्या माध्यमातून ही ज्ञानाची रीती आहे. मनाची अलिप्त स्थिती ती होत नाही म्हणून डोळ्याला धारा येतात. पुढचं सुभुकता येत नाही. प्रारब्ध पुढे येत आडवं. काय ते असल आपले प्रयत्न कमी असतील, आपलं साधना कमी असेल, भूमिकेत जाता येत नाही आणि त्या पदावर राहता येत नाही. खाली येऊ नये, उतरू नये आपण
पुढे अवस्थेत राहावं, कसं राहावं वगैरे मी सांगले आनंदीला की आपल्या आत्मस्थितीमध्ये राहण्याचा जो बुद्धीला जो शांत सुखाचा भोग देतात, ते 8वा अध्याय सांगल तुम्हाला. ती भगवंतासोबत कशी राहते, आत्मसुखात कशी पोहते, आपलं स्वच अनुभव कसा घेते आणि देहस्थिती कशी संपवते, या 8व्या अध्यायात पाहू. हे 4 वाक्य लिहून ठेवा वाटल्यास. सांगा 4 वाक्य काय बोलले. हॅलो. आत्मनो यत्पीडया क्रियते तपा मूढग्राहेनात्मनो. मूढ आहे, मूर्ख आहे. नात्मनो आत्मस्वरूपाला ओळखत नाही, अनात्म्याला माझं म्हणतो, तो मूढ आहे. सुंदर श्लोक आहे. भयानक श्लोकाचा भावार्थ जर आपल्याला काढता आला, बुद्धीला तो झेपला, तर बुद्धीमध्ये अविद्या उरत नाही, कधीच उरत नाही. कशी उरत नाही ऐका आता. मूढग्राहे नात्मनो. नात्मनो मूढ बुद्धी आत्मस्वरूपाला जाणत नाही. ऐका. यत् पीडया क्रियते तपः. यत् पीडया ती स्वतःला पण पीडा देते आणि लोकांना पण जास्त पीडा यायचा प्रयत्न करते. यत् पीडया. काय बोलू तुम्हाला याच्यावरून, बोलता येत नाही मला, शब्द नाहीत माझ्याकडे. यत् पीडया. ऐका. यत् पीडया क्रियते. ती काय करते, ती दुसऱ्याला त्रास देण्यासाठी उपयोग करते बुद्धीचा. यत् पीडया लोकाला कसा कसा त्रास द्या, लोकांचा कसा नाश करावा आणि त्याच्यातून आपल्याला कसं सुख घ्यावं, त्याला म्हणायचं यत् पीडया. आपण गीता वाचतो पण कळत लिहिणे माझ्या मनाचं नाहीये. क्रियते. तो काय करतो, दुसऱ्याला पीडा व्हावी असंच वागतो. क्रियते करतो. बोलण्याची क्रिया, वाण्याची क्रिया, जे बी असेल क्रिया ज्या असतील त्या, दुसऱ्याला पीडा व्हावी, दुसऱ्याचा नाश व्हावा आणि त्याच्यातून त्याला सुख व्हावं, त्याला म्हणायचं यत् पीडया. आता लागलो. मस्त माऊली, खूप छान. या पीडा देणाऱ्या लोकांना औषध नाही, देवापाशी नाही. हो माऊली, नाही माऊली, आहे का त्या गोष्टीला औषध नाही माऊली. क्रियते तसे क्रिया करतात ते. दुसऱ्याला दुःख व्हावा, दुसऱ्याचा नाश व्हावा, ते सुख आपण भोगावं, त्यांचा त्रास आपण बघावा. यत् पीडया क्रियते. तप, तसं तप करतात ते. त्या लोकाला त्रास व्हावून ती तपश्चर्या करून त्यांना पीडा देतात. ते कोणचं तप आहे ते तुला मी सांगतो, असं भगवंत अर्जुनाला बोलतात. सांगा, आपण एवढं फास्ट वाचतं कळतं का आपल्याला? तुम्हाला मी रोज सांगते, त्याचा भावार्थच हे आहे की आपण शब्दात जात नाही. यत् पीडया क्रियते. आता कळालं का तुम्हाला क्रियते? त्याला सांगा. हो माऊली, हो माऊली. पण जर कळालं नाही तर वाच, कशाला वाचायचं? हा माझा प्रश्न सगळ्याला रोज असतो. तुम्ही वाचता ना, हे लोक वाचतात ना, गीता वाचत नाही असं नाही, पण त्याच्यातून बुद्धीला काही घेताच येत नाही. ते वाचन कामाचं नाही. सांगा, कामाचे का ते? नाही माऊली. सत्यानार्थो वा तत्तामसमुदार्थं. परसोत्साहनार्थ वा तत्तामसमुदारतम. त्यासाठी त्यांची क्रिया होती. दुःखाला, लोकाला त्रास देणं, लोकांचा नाश होणं, त्याच्यामुळे आपण सुख घेणं, त्यासाठी तप करायचं, दुसऱ्याला पीडा द्यायची, हा त्यांचा हृदयाचा आविर्भाव असतो. त्यासाठी त्यांचा तो प्रिया परमार्थ काय असतं ते असतो. आता खाली सांगितले कसं आहे ते बघा. मूढ ग्राहे नात्मनो. मूढ नात्मनो, ते देहाला आत्मा म्हणतात, अनात्म्यालाच खरं समजतात, त्याचा संबंध वाढवतात.
ते मूढ ग्राही नाथ म्हणो. तो मूढ बुद्धीचे मूर्ख लोक, अज्ञानी आणि पापी, 4 डिग्र्या आहेत त्याला. मूर्ख, अज्ञानी, पापी आणि दुसऱ्याला छळण्यासाठी करणारे तपस्या. तप कसं करतात तप खाली बघू आता. चला. केवळ मूर्खपणाचा वारा, जीवे घेऊनी धनुर्धरा, नाम ठेवी जे शरीरा वैरियाचे. अर्जुना, मूर्खपणाचा वारा, हे देह माझा आहे आणि हे शत्रू, याला कसंही वागवायचं, याचा कोण वाईट कर्म करायचे, लोकाला त्रास द्यायचा, यातून तपश्चर्या करायची पण वाईट लोकाला त्रास द्यायचा, ही क्रिया करायची. ते मूर्ख आहे. मूर्खपणाचा वारा. जीवे घेऊनी धनुर्धरा, नाम ठेवी जे शरीरा वैरियाचे. बघा, मग त्या शरीराला शत्रू समजायचं, शरीराला वैरी समजायचं, त्याच्याकडून क्रिया घाण करून घ्यायच्या. ते कशा घ्यायच्या बघा, खालच्या होईत आहे. पंचाग्नीची दडगी खोल विजती शरीरा लागी, का इंधन किजे हे आगी आतुलावी. काही लोक असं इष्ट्याचा अंघोळ करून चालतात, काही शिकरावून लेकराला फेकतात, काही कमरेला गळ लावून लटकतात वरून मंदिराला, कमरेला एक चिमटा लावून त्याला आग. कर्नाटक मध्ये असतात असं नवस करतात ते. डोंगरगाव वगैरे त्या भागात आहे. ते कमरेला असा गळत उक असतं लोखंडाचं पोचतात आणि ते लटकतात माणसाला वरी, त्या शरीराला पिडा देतात, असे नवस करतात. तर पुढचं बघा, ऐका. पंचाग्नीची दडगी खोल विजती शरीराला की, अग्नी लावतात आणि त्याच्यावर शरीराला तापवतात. का इंधन की जे हे आगी आतलावी. तशी तपश्चर्या करून लोकांना पिढ्या देतात. हे तमोगुणी तप म्हणतात. माथा जाळी जती गुगळ, पाठी घाली जती गळू, अंग जाळीती इंगळू जळत भाता. अंग जाळीती इंगळू जळत भाता. जळलेल्या लाल कोळशावर चालतात. अंगात आलं म्हणतात, ते फांटे घेतात, काय नाचतात, त्याच्याहून चालतात, तपश्चर्या करतात, देवीला प्रसन्न करतात, लोकांचा छळ करतात, वाईट जारण मारण करतात, घाणेरडे कृत्य करून लोकाला वनवास देतात. त्याला तमोगुणी तप म्हणतात. काय सांगू तुम्हाला याच्याबद्दल. मला वाचा म्हणलं होतं पण तुम्ही म्हणलं नाही वाचा, आम्हाला सांगा. डोक्यावर असे मोठे मोठे अग्नीचे तुकडे घेऊन हिंडतात. पाठी गाली जती गळ, ते लोखंडाचे बारीक चाकू खुपसून शरीराच्या कमरेला लटकतात माणसाला. दौडवणी श्वासोश्वास हिजती वायाची उपवास, का खेपती धुमाचे आस अधोमुखी. पाय खाली, पाय वरी, डोकं खाली, अधोमुख. खाली काय धूर फिर काय लटकून त्याच्यावर त्याला लटकवतात खाली, अधोमुखी. आधी काय म्हणले, दौडवणी श्वासोश्वास. हे पाणी प्यायचं नाही, कुठलं खायचं नाही, निराहार राहायचं. दौडवणी श्वासोश्वास. ते श्वास घेताना अन्न नाही, पाणी नाही, सगळ्याला कष्ट द्यायचे आणि त्या तपानं लोकांचं वाईट करायचं. चला पुढं. हिमोदक अखंडे खडके सेवजती तटे, जीवा जितया मासाचे चिमुटे तोडती जेथ. जितया मासाचे चिमुटे तोडती जेथ. ते चिमटे काढतात असे मासाचे. आणि अगोदर काय म्हणले, हिमोदके अखंड. थंड पाण्याच्या तलावात, नद्यात, पाण्यामध्ये बसायचे. त्या पाण्यामध्ये हिमोदक अखंडे, कंठापर्यंत पाणी उस्तर आपण मध्ये बसायचं. खडके सेवजती तटे, नदीच्या तीरावर तटे, त्या तटावर त्या पुल्यानं बसून तपश्चर्या करायची, लोकांचं वाईट करायचं. ऐसे नाना परी हे काया. अशा नाना प्रकारे या शरीराला कष्ट देऊन तमोगुणी तपश्चर्या करून लोकांना जारण मारण विद्या करून त्रास देतात. त्या विद्येने त्या लोकांना खूप छळ होतो
ही फार वाईट क्रिया आहे, वाईट तोप आहे. हे पहिल्यापासून चालत आले, माऊलीच्या काळापासून त्याला लिहून ठेव. ऐसे नाना परी हे काया, घाय सुता पै धनंजया, तपकी जे नासावया, पुढीलांचे पुढलांचा नाश व्हावा, त्यांना त्रास व्हावा म्हणून हे तप करतात आणि त्या घरामध्ये घर उद्ध्वस्त करतात लोकांचे. चला. अंग भारे सुटला धोंडा, आपण फुटोनी होय कडकडा, का आड झाली या ते रगडा, करी जैसा. एखाद्या मोठ्या पर्वतान धोंडा पडला मोठा, तर ते खाली येताना त्याचा चुरा होतो आणि त्याच्या खाली जे येईल त्याचा बिचुरा होतो. कळालं का? मोठ्या पर्वताच्या शिखरावरून मोठा दगड गळंगत आला तर त्याचा पण पडताना चुरा होतो आणि त्याच्या खाली जे येईल त्याचा बिचुरा होतो. 2 वाक्य समजले? अशा तपस्वी माणसाचा त्याचा बिचुरा होतो, ज्याच्यासाठी केलं त्याचा बिचुरा होतो. बरोबर आहे माऊली. स्वतःचा पण दुसऱ्या दोघांचा ते बी भस्म होते ना. हा उदाहरण दिले. शिखरावरून सुटला धोंडा, त्याचा गडगडत आला, त्याचा चुराच होतो आदळत आणि त्याच्या खाली जे आले त्याचा बिचुरा होतो. बघ ना प्रयास कसा सुंदर लागतो. पट्टन खोडगी आहे, दांड येते, पुन्हा संसारात तोंड घालतं, पुन्हा शिव्या खातो, पुन्हा देहाला माझं म्हणतो, पुन्हा संसारात तोंड घालतं. इतकी ती मन ते फार घाण आहे. बापरे बाप. सुखे असत या प्राणिया, शरीराला अत्यंत दुःख देऊन लोकांचं दुःख पाहून आपण सुखी व्हायचं. या शरीराला तमोगुणी पीडा देऊन तमोगुणी तप करून लोकाला त्रास व्हायचा आणि त्या त्रासातून आपण दुःख घ्यायचं, त्याला म्हणायचं अटनिया. समजलं? आता पण आहे ना, नाही असं समजू नका. नाही का आता अपमान करणं, तिचा छळ वाढवणं आहे ना, साधारण चालतंय ना घराघरात. चालत नाही असं नाही. तुम्ही फक्त झाकून ठेवता, आम्ही उघडं करतो. फरक एवढाच. तेवढा वास, पण वास झाकत नसतो. सुखे असते या प्राणिया, जीवावया शिरानिया किजती गा. दुसऱ्याला दुःख देऊन, शरीराला कष्ट करून, त्याच्या दुःखाचा आनंद घेऊन जे तप करतात, किजती गा, ते त्यांच्या दुःखातून सुख भोगतात. त्यासाठी हे तप करतात. हे तप तमोगुणी. काय बोलले? बापरे. किंबहुना येऊ खोटी, घेऊन क्लेशाची हातवटी, तप निपजे हे किरीटी, तामस होय. घेऊ खोटी म्हणजे दुःख देण्याची पद्धत घाण आहे. घेऊन क्लेशाची हातवटी, दुसऱ्याला दुःख देण्याचं स्वीकारून जेव्हा ही तपश्चर्या सुरू होती, त्याला हातवटी म्हणतात. त्यांची हातवटी, त्यांचा धंदाच ते, स्वभावच ते हातवटी. त्यांना जमत ना, त्यांना जमत ते. म्हणजे चांगलं असो का वाईट असो, त्यांना जमत ते. तसे ह्या लोकांना ओखटी वागणं, वाईट वागणं, दुसऱ्याचा नाशाकरता तप करणं आणि त्याच्या दुःखातून आपण सुख भोगणं, ही हातवटी त्यांची. अंगी पडिले तपतीही भागी, झाले तेही तुझ चांगी, दाविले व्यक्ती एवं सत्वाधिकाच्या अंगी. पडिले तपतीही भागी, सत्व रज आणि तम या तिन्ही गुणाच्या माध्यमातून केलेली क्रिया, हे 3 तपाचा प्रकार तुला मी आतापर्यंत सांगत आलो, तू ऐकत आला, असं भगवंत बोलले अर्जुनाला. गुणाचा बाध, गुणाचा विकार, गुणाचा आविष्कार, गुणाचा थैमान, गुणामुळे लोकाचा नाश आणि गुणाची जी संपत्ती मिळवली त्या गुणामध्ये मन जातं तर ते बंधन तयार होतं आणि गुणाला फेकून देतं ते मन मुक्तीच्या घरात येतं.
नाजूक बनतं आणि पाणी आपोआप येतं. बोलता प्रसंगा आले म्हणून पैगा करो रूप दान लिंगा त्रिविधा तया. तुझा माझ्या बोलण्याचा प्रसंगाला 17वा अध्याय सुरू झाला. 3 तप सांगितले, 3 गुणाचं वर्णन झालं. आता तुला दान सांगतो, 3 प्रकारचे दान पण सांगतो. तमोगुणी दान, सत्वगुणी दान, राजस दान, ते तुला सांगायचंय. त्रिविधातया करू रूप दान लिंगा त्रिविधातया. करू रूप दान लिंगा त्रिविधातया. मला एवढं नवल वाटतं, तुम्ही वाचताना थांबत का नाही? दान लिष्कार नाही, त्या ओवीत मन नाही, नुसतं ठेवायचं घ्यायचं. आणि त्यांना काही वाटत पण नाही त्या गोष्टीचं. का वाटत नाही? ते पांडुरंगाला माहित रे. पांडुरंगा ते पांडुरंगाच खाते. त्यांचं काय ते बघ नाही, तगमग नाही, कळाली म्हणून रडू येत नाही. का डोळ्या धरा लागल्यास? अपेक्षा परमात्माची तपस्या, परमात्माची शक्ती, परमात्माचा अधिकार असेल ना काहीतरी. आहेच माऊली. ज्ञानम दीयते नुपकारिणी नाचेनी बोले दान हे त्रिविध असे झाले. तेच ऐक पहिले सात्विक ऐसे. अर्जुना, त्या गुणामुळे ते दान सात्विक, तम आणि रज कसं झालं? ते गुणामुळे झालं. ज्या ज्या गुणाच्या संबंधातून जे जे दान होतं ते त्या दानाला नाव येतं. सत्वगुणातून केलेलं दान सात्विक असतं, रजगुणातून केलेलं दान दाखवायला दांभिक असतं, आणि तमगुणातून केलेलं दान दुसऱ्याला दुःख देऊन तमाशा बघायसाठी असतं. या गुणाच्या संबंधानं केलेलं दान 3 प्रकारचं असतं. हे तुला पुढे सांगणार आहे. अर्जुन ऐकणार आहे, जग मुक्त होणार आहे. ही वाणी भगवंताची आहे, ओवी माऊलीची आहे, शक्ती वेदाची आहे, भक्ती हृदयाची आहे, मुक्ती स्वतःला स्वतःची आहे. हे श्लोक का सुंदर आहे आणि ओळ पण छान आहे. मला 75 पर्यंत बी खुणा गेल्या, पण टाइम संपलाय. 275 पर्यंत जायचं होतं. आपण दान करतो त्यावेळी मला खूप सांगायचं होतं. टाइम संपलाय. जे सात्विक दान सत्पात्री असतं, रजगुण दांभिक असतं, आणि तमोगुणी दान नाशासाठी असतं, हे त्रास देण्यासाठी असतं. हेच ते मला सांगता येत नाही, सोडून द्या. पण जेव्हा आपण हे सुरू केलं दानाचा प्रकार, तर ते दान सुद्धा माऊलीने लिहिले, तर मी चुकले नाही हे मला तुम्हाला सांगायचंय. श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम.